उन्हाळा सुरू आहे आणि वातावरण मात्र पावसाळ्याचं आहे. तर अशा वेळेस असं काहीतरी चमचमीत आणि मजेदार खाऊ वाटतं. तर आज मी आपल्यासोबत अगदी चमचमीत असे वडे आणि त्याचबरोबर टोमॅटो रसमची रेसिपी शेअर करत आहे. बनवायला इतकी सोपी आणि चवीला इतकी भन्नाट बनते ना, की विचारूच नका. तर नमस्कार मंडळी, मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं दीक्षाच पीसफुल किचनमध्ये. गॅरंटीने सांगते, एकदा जर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तुम्ही यानंतर इडली, वडा, सांबर सगळं काही विसरून जाल आणि दरवेळेस हेच बनवाल. चला तर मग रेसिपी बघून घेऊया. तर इथे आपण डाळ भिजवायची आहे. तर इथे मी रात्रीच प्रिपरेशन करत आहे आणि सकाळी मॉर्निंगला ही रेसिपी बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे 1 कप उडदाची डाळ घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मुगाची डाळ आणि 2 चमचे तांदूळ घातलेले आहे. काही ठिकाणी फक्त डाळीचेच हे वडे बनवले जातात, पण अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. काय होतं, तांदळामुळे आपले जे वडे आहेत ते मस्त क्रिस्पी होतात आणि त्यामुळे ते जास्त तेल शोषत नाही आणि ऑइली बनत नाही. त्यामुळे हे 2 जिन्नस तुम्ही नक्कीच घाला. आता हे झालं. आता याला आपण 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुया आणि यामध्ये मी 2 ते 3 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि याला रात्रभरासाठी भिजत घातलेलं आहे. तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही याला 2 तासासाठी जरी भिजत घातलं तरीही देखील चालेल. डाळ भिजत घालून 8 तास झालेले आहे. सकाळ झालेली आहे. सर आता आपण रसम बनवून घेऊया. तर रसम बनवण्यासाठी मी इथे पाव कप इतपत तुरीची डाळ घेतलेली आहे. काही ठिकाणी हा रसम फक्त टोमॅटोचाच बनवला जातो, पण हे अशा प्रकारे जर बनवला तर आपला जो रसम आहे त्याला एक हलकीशी बॉडी येते, म्हणजेच तुरीची डाळामुळे, आणि ती खायला अजून जास्त चविष्ट लागते. म्हणून मी इथं 1/4 कप इतपत तुरीची डाळ घातलेली आहे आणि 2 मीडियम साईजचे टमाटे इथे मी रफली चॉप करून घालत आहे. तुम्हाला जर डाळ नसेल घालायची तर तुम्ही ही स्टेप म्हणजे तुम्ही डाळ स्किप देखील करू शकतात. आता यामध्ये मी अगदी पाव चमचा इतपत हळदी पावडर घातलेली आहे, ज्यामुळे आपल्या जे डाळीला खूपच छान असा कलर येईल. आणि यामध्ये मी 1.5 ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे. आता झाकण लावूयात आणि यातला मीडियम फ्लेमवरती आपण 3 ते 4 शिट्ट्या येऊपर्यंत शिजून घेऊयात. जोपर्यंत आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत रसमसाठी लागणारा आपण मसाला इथे तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी इथे एक जार घेतलेला आहे आणि यामध्ये मी एक मोठा साईजचा म्हणजे मीडियम साईजचा कांदा इथे मी रफली चॉप करून घातलेला आहे. कांदा इथे खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे कांदा अजिबातच स्किप करू नका. त्याचबरोबर इथे मी थोडंसं तिखटपणासाठी 2 हिरव्या मिरच्या अशा कट करून घातलेल्या आहे. सोबतच 1 इंच आलं आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे. आता यामध्ये थोडंसं साऊथ इंडियन असं टेस्ट यावं यासाठी मी इथे 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. यामुळे आपल्या रसमला खूपच छान अशी चव येते. आता रसम बनवताना सगळ्यात इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट जो आहे तो आहे काळ्या मिऱ्या. ह्या ज्या आहे त्या यामध्ये इतक्या महत्त्वाच्या आहे की याशिवाय रसम होतच नाही. तर इथे मी अर्धा चमचा इतपत काळ्या मिऱ्या घातलेल्या आहे आणि याला अशी भरड अशी आपण मिक्सरला फिरून घेऊयात. बघून घेऊयात, काही अशा प्रकारे थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे. चला तर मग रसमची जी प्रिपरेशन आहे ती इथे तयार झालेली आहे. आता आपण याला फोडणी देऊया. तर त्यासाठी मी एक कढईमध्ये 2 टेबलस्पून इतपत तेल घातलेलं आहे. तेल जसं गरम होईल त्यामध्ये आपण 1 टीस्पून इतपत मोहरी आणि 1 टीस्पून जिरं घालूया. मोहरी चांगली इथे तडतडून घ्या, नाहीतर खाताना ती दाताखाली येऊ शकते. सोबतच इथे मी थोडंसं हिंग घालत आहे. यामुळे आपल्या रसमला खूपच छान अशी चव येते, त्यामुळे हिंग नक्कीच घाला. आता हे मस्त तडतडलं की यामध्ये आपण जी पेस्ट केलेली होती कांद्याची आणि काळी मिरीची ते आपण इथे घालून देऊया. सोबतच इथे मी 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे. ही आवर्जून घाला, यामुळे आपल्या रसमला खूपच छान असा चव येतो. आता या सर्व जिन्नसांना आपल्याला मीडियम फ्लेमवरती तेल सेपरेट होईपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. कारण आपण जो कांदा, लसूण, अद्रक जे काही आहे ते कच्चंच वापरलेलं आहे. त्यातला जो कच्चेपणा आहे तो आपल्याला इथे परतून परतून अगदी कमी करून टाकायचा आहे. कमी नाही, पूर्णच संपवून टाकायचं आहे. जोपर्यंत आपला कांदा परतत आहे तोपर्यंत आपण आपली डाळ चेक करून घेऊया. बघू शकतात, टमाटे आणि डाळ मस्तपैकी शिजलेली आहे. टमाटे अगदी सॉफ्ट आणि स्मूथ शिजले गेले पाहिजे, कारण की हे कम्प्लिटली आपल्याला मॅश करायचे आहे. आता याला आपण अशा मॅशरने पूर्णपणे मॅश करून घेऊया. आणि बघा, डाळ देखील आपली तयार आहे. आता इकडे आपला
इकडे कांदा देखील आपला बऱ्यापैकी परतला गेलेला आहे. जर हे तळाशी चिटकत असेल तर तुम्ही इथे अगदी थोडंसं पाणी घालून याला परतून घेऊ शकतात. इथे अजिबातच हे चिटकत नाही आहे, त्यामुळे मी काही पाणी वगैरे घातलेलं नाही. बघू शकता तेल अगदी सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याचा कलर देखील बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. आता यामध्ये आपण काही मसाले घालूयात. तर मसाल्यामध्ये इथे जास्त काही मसाले पडत नाही, अगदी बेसिक मसाले असतात. त्यापैकी इथे मी 1 चमचा इतपत लाल तिखट घातलेला आहे. तुम्हाला जर तिखट कमी खायचं असेल तर तुम्ही त्याची क्वांटिटी कमी अधिक करू शकतात. सोबतच पाव चमचा हळदी पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे. आता या रसमला अगदी साऊथ इंडियन असा टच देण्यासाठी मी इथे 2 चमचे इतपत सांबर मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे जर रसम मसाला जर असेल तर त्याचा वापर तुम्ही इथे आवर्जून करा. आता या मसाल्यांना आपण मस्तपैकी परतून घेऊया. आता हे जरा करपत होते म्हणून मी यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपण यांना परतून घेऊयात. अगदी 5 मिनिटांमध्ये तेल सेपरेट झालेलं आहे, बघू शकतात. आता यामध्ये आपण जी डाळ होती ती यामध्ये घालून देऊयात. जर तुम्हाला डाळ न घालता जर हे रसम बनवायचा असेल तर तुम्ही या स्टेजवरती फक्त टमाटे चॉप करून यावरती चांगल्या प्रकारे परतून घेऊन पाणी ॲड करून हे रसम तुम्ही बनवू शकता. पण माझ्या मते हे डाळ सोबत खूपच छान लागतं म्हणून मी थोडीशी इथे डाळ देखील घातलेली आहे. आता रसम हे थोडंसं पातळ असतं, त्यामुळे इथे मी 2 ग्लास इतपत पाणी घातलेलं आहे. पाणी घालताना मी इथे नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी घातलेलं आहे, असं काही रेस्ट्रिक्शन नाही की गरमच घालायचं आहे म्हणून. तर रसम हा शक्यतो पातळच असतो, त्यामुळे पातळच ठेवा. तुम्हाला जर घट्ट आवडत असेल तर थोडंसं घट्टसर ठेवलं तरीही देखील चालेल. आता याला आपण मीडियम फ्लेमवरती मस्तपैकी उकळून घेऊयात. हे रसम इतकं भारी लागतं ना चवीला, याला तुम्ही फक्त भातासोबत जरी खाल्लं तरीही चवीला खूप अप्रतिम लागतो. तुम्हाला अजिबात दुसरं काही बनवण्याची गरज पडत नाही. चला तर मग रसम उकळत आहे तोपर्यंत आपण डाळ चेक करून घेऊया. डाळ इथे चांगल्या प्रकारे भिजलेली आहे. आता याला आपण पाण्यातनं सेपरेट करून घेऊया. पाणी इथे थोडंसं निथरून घेऊयात आणि याला दळायला घेऊयात. दळताना यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे. अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण याला दळून घेऊयात आणि दळताना याला इतकं स्मूथ दळायचं आहे जितकं आपल्याला शक्य होईल, ज्यामुळे आपले जे वडे आहेत ते अगदी एरी, सॉफ्ट आणि फ्लफी होतील. मान्य करते डाळ दळायला इथे आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो, पण थोडीशी मेहनत नक्कीच घ्या, रिझल्ट मात्र खूपच छान येतो. तर इथे मी अगदी स्मूथ पेस्ट अशी या डाळीची करून घेतलेली आहे आणि याला क्लॉकवाईज डायरेक्शनने मी कमीत कमी 5 मिनिटासाठी असं फेटून घेणार आहे. जोपर्यंत याला लाईट असा म्हणजे थोडासा पांढरा असा कलर येत नाही तोपर्यंत आपण याला फेटून घेऊयात. असं केल्याने काय होईल, आपला जो बॅटर आहे म्हणजे हे पीठ आहे यामध्ये हवा इनकॉर्पोरेट होईल आणि आपले जे वडे आहेत ते मस्तपैकी सॉफ्ट आणि फ्लफी आणि एअरी बनतील. आता हे फेटलं गेले की नाही यासाठी अशा वाटीमध्ये थोडंसं असं पीठ टाकून बघायचं. जर हे फ्लोट होत असेल, डेन्स होत नसेल तर समजून जायचं आपलं हे बॅटर तयार आहे. आता यामध्ये मी 1 टीस्पून जितपत जिरं घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. जर तुम्हाला यामध्ये अजून काही घालायचं असेल तर तुम्ही कढीपत्ता, हिरवी मिरची, कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार काहीही सीझनिंग तुम्ही यामध्ये घालू शकता. मी मात्र हे प्लेनच बनवलेले आहे. आता याला आपण परत 2-3 मिनिटांसाठी फेटून घेऊया. अगदी हलक्या हाताने फेटा आणि आपले वडे बनवायला बॅटर हे तयार आहे. इथे 10 मिनिटं झालेत, रसम उकळत आहे. आता यामध्ये आपण चिंचचं पाणी घालूया. यामुळे आपल्या रसमला अगदी मस्त चटपटीत अशी चव येईल. त्यासाठी मी अगदी 7-8 इथे चिंचेचे जे बुटुक असतात ते भिजत घातलेले होते आणि आता आपण याचं पाणी यामध्ये ॲड करूयात. घालताना शक्यतो आपण चाळून घेऊयात, जेणेकरून यामध्ये जे दागे म्हणजे ते दोरे जे काही घाण असेल ते यामधून निघून जाईल. आता हे सर्व फ्लेवर्स बॅलन्स करण्यासाठी मी यामध्ये अगदी 1 टेबलस्पून इतपत गूळ घालत आहे. यामुळे आपली जे रसम आहे त्याचे जे सर्व फ्लेवर्स आहेत ते मस्तपैकी बॅलन्स होतील आणि चवीला आपलं जे रसम आहे ते एकदम चविष्ट बनेल. सोबतच आपण इथे अजिबात मीठ घातलेलं नव्हतं, त्यामुळे चवीनुसार मीठ देखील घालूया आणि अगदी 5 मिनिटांसाठी याला आपण हाय फ्लेमवरती उकळून घेऊयात. रसमचं असं आहे, तुम्ही जितकं जास्त शिजवाल, जितकं जास्त त्याला बॉईल कराल, तितकं जास्त याची चव वाढेल. मी इथं 15 मिनिटं याला शिजवलेलं आहे. वरतून हिरवी कोथिंबीर घालत आहे आणि बघा तयार झालेलं आहे आपलं मस्त असं चमचमीत रस्सम.
आणि हा अगदी हेल्दी आणि शॉर्टकट असा मेथड आहे सांबरच्या कंपॅरिझनमध्ये. याला अगदी इडलीसोबत जरी खाल्लं तरी याची चव अगदी अप्रतिम लागते. इथे रसम उकळताना 15 मिनिटं झालेली आहे. आता हे रसम तयार आहे. तुम्ही कशाही सोबत पेअर करा, हे खूपच छान चवीला लागेल. चला तर मग आता वडे तळून घेऊया. तर इथे मी एक कढई ठेवलेली आहे. जनरली ही कढई माझी तळणाचीच आहे, त्यामुळे थोडीशी खराब झालेली आहे. त्यासाठी तुम्ही थोडंसं इग्नोर करू शकता. आता यामध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे. थोडंसं नाही, बऱ्यापैकी तेल घातलेलं आहे. आता वडे तळण्यासाठी तेलाचं टेम्परेचर पण खूप महत्वाचं आहे. अगदी थंड तेलामध्ये वडे अजिबात घालू नका, नाहीतर ते इतके जास्त तेल शोषून घेतील की अगदी खाताना तेल तेलच लागतील. आणि खूप जास्त गरम तेलावरती पण हे वडे तळू नका, नाहीतर हे बाहेरून तर करपतील आणि आतून ते कच्चे राहतील. आता तेलाचं टेम्परेचर आपल्याला अगदी मध्यम गरम पाहिजे. आता वडे सोडताना बहुतांश वेळी असं होतं की ते सोडताना हाताला बॅटर खूप जास्त चिटकतो आणि त्यांना व्यवस्थित शेपच येत नाही. तर अशा वेळेस काय करायचं, पाण्यामध्ये आपला हात डीप करायचा, थोडंसं झटकरून घ्यायचं, जेणेकरून एक्सेसचं पाणी निघून जाईल आणि हाताने आपण हे वडे तळून घ्यायचे. अगदी इझिली आणि मस्त असे शेप दिले जातात. फक्त तेलामध्ये जास्त पाणी जाता कामा नाही, नाहीतर इन्सिडंट काहीही होऊ शकतात. एवढी काळजी घ्यावी. आता वडे सोडताना तेलाचं टेम्परेचर मध्यम गरम तर होतं, पण गॅसची फ्लेम ही पण आपल्याला मध्यमच ठेवायची आहे. आणि मध्यम फ्लेमेवरतीच आपल्याला हे वडे मस्तपैकी गोल्डन ब्राऊन कलरपर्यंत तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे आतून पण शिजले जातील आणि बाहेरून देखील याला छानसा कलर येईल. अगदी तळण्यासाठी 5 मिनिटं तरी आपल्याला हा टाइम लागू शकतो. थोडं पेशन्स ठेवा. बघू शकतात मस्त असा गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे. आता याला आपण काढून घेऊयात. बघू शकतात अजिबात तेलकट झालेलं नाही, अजिबात जास्त तेल देखील शोषलेलं नाही आणि मस्त शेप देखील घेतलेले आहे. तर अशाच प्रकारे मी इथं सर्व वडे इथे तळून घेणार आहे. तुम्ही जर वडे तळताना आणि रसम बनवताना मी सांगितलेल्या सर्व टिप्स अँड ट्रिक्स जर फॉलो केल्या, तर तुमचा रस्सम वडा देखील असाच परफेक्ट बनेल. बघू शकतात वडे मस्त असे टम्म फुगलेले, एकसारख्या आकाराचे गोल गोल बनलेले आहे. आणि मी तुम्हाला फोडून देखील दाखवते. अगदी सॉफ्ट आहे, आतून जाळीदार आहे आणि महत्वाचं म्हणजे हे अजिबातच आतमधून कच्चे राहिलेले नाहीये. बघू शकतात. आणि बघू शकतात तयार झाला आपला मस्त चमचमीत असा रस्सम वडा. वडा पण झाला, रस्सम पण झाली, वातावरण पण छान आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि चमचमीत रेसिपीसह. तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा. आणि हो, महत्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का.